काही जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत संभ्रम होता. दोन दिवसापूर्वी बातम्यात आलं की त्यांनी राजीनामा दिलाय, नवीन प्रवेशाध्यक्ष शशिकांत शिंदे होणार आहेत. तर नेमकं काय आहे? कारण की पक्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची विधानं समोर आलेली पाहायला मिळाली होती. रोहित पवारांनी म्हटलं की पवार साहेब याबाबतचा निर्णय घेतील, पण जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलं की असा कोणताही निर्णय झालेला नाही. उद्या तुमच्या पक्षाची बैठक होतीये, तर नेमकं काय खरंच राजीनामा दिलेला आहे? राजीनामा मी तुमच्या चॅनलवर पाहिला. मी बघितलेला नाही, मी ऐकलेला नाही, मी वाचलेला नाही. त्याच्यामुळे तुमच्या चॅनलचा जो सोर्स आहे, सूत्र, त्या सूत्राला पुढच्या वेळेस विचार करून बातमी लावा. कारण का सूत्र काय तुमचं डिपेंडेबल नाही. त्याच्यामुळे आणि तुमच्या क्रेडिबिलिटीचा प्रश्न आहे. कारण मी तरी कुठलाही राजीनामा ऐकला नाही, वाचला नाही, चर्चाही नाही. आणि पक्षाची मीटिंग उद्या आहे, त्याच्यात तुम्हाला कळेलच. पण जयंत पाटलांशी बोलणं झालं असेल ना तुमचं? मी जयंत पाटलांशी रोज बोलते. याबाबत काय बोलणार? जे घटना आमच्या सगळ्यांची ऐकत झाली नाही त्याच्याबद्दल काय बोलणार? पण शशिकांत शिंदेने ना माध्यमाशी संवाद साधताना स्वागत केलं होतं की साहेबांनी जर ही जिम्मेदारी दिली. अहो, एका राजकीय पक्षात किंवा संघटनेमध्ये जी जबाबदारी पडेल तिथे प्रत्येक कार्यकर्ता काम करायला तयारच असतो. आणि त्यातून आदरणीय जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील किंवा शशिकांत शिंदेचे असतील, हे सगळे संघर्षवाले पूर्ण ताकदीने. किती ही आव्हानं आली ना, तर काही लोक असे असतात जे संघर्ष करायला तयार असतात. त्याच्यामुळे त्यांनी संघर्ष कालही केला, आजही करतील आणि उद्याही.